माझ्याकडनं जरा आहे ना थोडंसं पातळ झालं, म्हणून मला कळत नव्हतं आता काय करू, म्हणून मी हे पातळ झाल्यानंतर आहे ना हे असं पुरण गरम करून घ्यायचं, म्हणजे ते घट्ट होतं आणि पुरणपोळी एकदम छान होते. म्हणून मी आता हे पुरणाचं सार मी हे घट्ट करायला घेतलं आहे आणि हे एकदम सुक्कं होणार आणि एकदम छान होणार आणि पुरणपोळ्या पण छान होणार याच्या. मी तुम्हाला हे नंतर टाकते. गरम करत होती ना त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं. तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा माझं पुरण किती एकदम सुक्कं झालं आहे, म्हणजे मी पुरणपोळी करू शकते. हे बघा ते खूपच पातळ होतं ना. आता हे माझं पुरण तुम्ही बघू शकता कसं आहे. हे मैद्याचं पीठ आहे आणि मी हे ॲक्च्युली मला ह्याला झाले 20 मिनटं म्हणजे अर्धा तास तरी झाला आहे मला. याला मी पहिले मळून भिजत ठेवलं होतं. याच्यामध्ये फक्त मैदा आहे आणि थोडीशी नॉर्मलशी मी हळद घातली आहे, मीठ घातलं आहे आणि तेलसुद्धा घातलं आहे मी याच्यात. पीठ तयार झालं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान आहे बघा, पुरणपोळी एकदम छान होणार. तुम्ही बघू शकता हे पीठ कसं तयार केलं आहे मी. हे बघा आता मी पुरणपोळी करायला घेणार आहे. मी जास्त मोठा गोळा घेणार नाही आहे, कारण का एवढा मोठा लागतच नाही. हे बघा आणि पुरणपोळीला तुम्ही तेल वापरू शकता. मी तर तेलच वापरते आणि तुम्ही तूपही सुद्धा म्हणजे तुमच्या अनुसार तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, पण मी इथे तेल वापरणार आहे. तर हे बघा आणि मी माझी पद्धत, आता कोणी एक पुडाचं सुद्धा बनवतं, पण मी माझी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता आणि मी तवा गरम करायला ठेवून दिलाय. तवा गरम करेपर्यंत हे बघा तुम्ही बघू शकता. मी आता याच्यामध्ये पुरण घातलंय आणि आता मी हे असं याचे तुम्ही सगळे तोंड दाबून घ्यायचे आजूबाजूनी आणि हाताला पीठ लावून आता हे बघा मी दोन्ही हाताला ते मैद्याचं पीठ लावून मी असं करून घेणार आहे. हे बघा आता मी थोडंसं पीठ याच्यावरती नॉर्मल घालणार आहे, जास्त नाही. तुम्ही बघू शकता. हे बघा मी असं फिरवून घेणार आहे आणि एकदम असं अलग मी हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा अजिबात माझी पुरणपोळी फाटलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि किती सुंदर झाली आहे ती पण तुम्ही बघू शकता. आणि आता मी याच्यावरती असं हे बघा तव्यावरती मी असं तेल घालते पहिले आणि मी आता पुरणपोळी घालणार. हे बघू शकता तुम्ही. आता मी आणि हे बघा आता हे तुम्हाला फोड दिसत असेल. आता असं आल्यानंतर मी ह्या पुरणपोळीला पलटी मारणार, बघू शकता तुम्ही. हे बघा आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता. आता मी अजून याच्यावरती तेल घालणार आणि मी जास्त पलटी मारणार नाही, एकदा अशी मारली. आता ही फुगते हळूहळू, तुम्ही बघू शकता. आता मी परत एक पलटी मारणार पुरणपोळीला. ही बघा आता ही मस्त छानपैकी अशी फुगलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मी थोडंसं तेल असं वरतून घालणार आहे याच्यावरती. हे बघा तुम्ही बघू शकता पुरणपोळी किती छान फुगलेली आहे. हे बघा आणि नक्कीच तुम्ही पण असं ट्राय करा, लाईक करा. ही माझी